स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर भाजपमध्ये बंडखोरीवरील कारवाईला वेग आलाय। निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्यांना रवींद्र चव्हाण यांनी बाहेरचा रस्ता दाखवलाय। कोकण आणि पुण्यातून भाजपच्या कारवाईला सुरुवात आहे। यामध्ये चिपळूणमध्ये माजी नगराध्यक्षासह 4 जणांवर कारवाई आहे। याआधी पुण्यात एकाच वेळी एकूण 70 जणांवर कारवाईचा बडगा आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, बंडोबांना थंड करण्याच्या दृष्टीने भाजप आता आघाडीवर। निश्चितच लागली। याआधी बंडखोरांना थंड करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांनी केला होता। स्थानिक नेत्यांकडूनही अशा बंडखोरांना संपर्क साधण्यात आलेला होता। मात्र पक्षाविरोधात कारवाई करून कुठेतरी निवडणूक लढलेल्या आता या पदाधिकाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवण्याचं काम आहे ते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुरू केलेलं आहे। आणि त्यानुसार एका माजी नगराध्यक्ष एकूण 4 जणांवरती चिपळूणमध्ये कारवाई झालेली आहे। या उलट पुण्यामध्ये देखील तब्बल एकूण 70 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आता पक्षातून 6 वर्षांसाठी थेट निलंबित करण्यात आलेलं आहे। याआधी जो पायंडा पडलेला होता की बंडखोरी करत वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढायचे, मात्र निवडणूक झाल्यानंतर या बंडखोरांना पुन्हा पक्षात स्थान दिलं जायचं। मात्र आता अशा प्रकारचा पवित्रा न घेता कठोर कारवाईचे आदेश आहेत ते रवींद्र चव्हाणांनी दिलेले होते आणि त्या प्रकारे कारवाईला देखील वेग आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आता शक्यतो पदाधिकारी बंडखोरी करायची हिंमत करणार नाही असा पवित्रा आता भाजप घेताना पाहायला मिळतंय। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।